तर रामकृष्ण हरी मंडळी, तर भोसरी गावचा उरूस होता आणि तिथं राहते आमच्या आत्या. म्हणून मला उरसाला जायचं होतं, पण पाचवीला पुजल्याप्रमाणे आज पण उरसाच्या दिवशीच पेपर होता. म्हणून मी सगळ्यात आधी पेपरला गेलो आणि ह्या पेपरचा अभ्यास मी एवढा केलता की मनाने फक्त रोल नंबर आणि माझं नाव लिहिता येईल. अभ्यास नसताना पण पेपर देणं एक कला आहे. मग ती मी कला दाखवली आणि पेपर देऊन बाहेर आलो आणि मग चष्मा बदलून मास्क घातलं आणि डाकू बनून आत्याच्या घरी निघालो. आणि घरी आल्यावरती हा नजारा बघून चाट झालो. इथं माझ्या आधी पण आमच्या बहिणी आलत्या आणि स्वयंपाकाला लागायच्या आधी पावभाजी खाऊन एनर्जी घेत होत्या. आणि आता बहीण आलीत म्हणलं आपला बाचा पण येणार. मामा 1 नंबरी तर बाचा 10 नंबरी. आपलं 2 लाख फॉलोअर्स पूर्ण झाल्यात तर गडी बघ कसा आपला डायलॉग मारित होता. आणि त्याच मार्केटमध्ये नाचता नाचता आपला भाचा पडला म्हणून त्याला गाडीवरती बसून हॉटेलमध्ये जेवायला नेला. कारण की आत्याच्या घरी खाटखुट होणार होतं आणि म्हणूनच आत्याने आमचं जेवण हॉटेलमध्ये ठेवलं होतं. हॉटेलमध्ये गेल्यावरती पण आमच्यातल्या सगळ्यात हुशार माणसांनी मेनू कार्ड घेतलं आणि हे बघा काय ऑर्डर केलं. काय घ्यायचं? फ्रेंच फ्राईज. आणि मग जेवण झाल्यावरती जशी आईस्क्रीम ऑर्डर केली तशी त्यांनी त्याची आईस्क्रीम खाऊन झाल्यावरती मामाच्या आईस्क्रीम मध्ये हिस्सेदारी मागितली. आमच्या घरातली पिल्ल लई चालाके, कॉर्नेटोचे खालचे चॉकलेट खात्यात आणि बस मानात येत. मग तुमच्या पण घरी अशी पिल्ल आहे का नाही ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि आपलं 200K झालं त्याच्याबद्दल तुम्ही जे मला मेसेज केल्यात त्यांचं मी लवकरच रिप्लाय देणार आहे. रामकृष्ण हरी.